तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती. आज आपण बघणार आहोत ANM म्हणजेच काय. हा एक नर्सिंग कोर्स आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय भरपूर क्वेश्चन असतात. ANM म्हणजे काय, डिप्लोमा आहे का डिग्री आहे हा कोर्स, किती वर्षाचा कोर्स आहे आणि यानंतर केल्यानंतर सरकारी नोकरी मिळेल की नाही, हा सर्वात मोठा क्वेश्चन सर्वांना पडलेला असतो मनामध्ये. जेव्हा आम्ही ANM केलं तेव्हा आम्हाला पण पडला होता. तेच प्रॉब्लेम सॉल्व्ह किंवा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आज मी व्हिडिओ बनवते. तर चला तर बघूया. आता सर्वप्रथम ANM म्हणजे काय, तर ANMचा फुल फॉर्म काय आहे, त्यानंतर डिप्लोमा आहे का डिग्री आहे, करावा की नाही करावा, ही आपली मनाची घाळमेल चालू असते. ॲडमिशन घेतल्यानंतर पण 6 महिने हा चालूच असतं आपल्या मनामध्ये. तर चला आपण बघूया याच्यामध्ये. तर पहिले ते ANM म्हणजेच काय. ANM म्हणजेच काय असतं, ॲक्झिलरी नर्स मिडवायफरी. आता ॲक्झिलरी म्हणजेच काय, मदत करणारी. नर्स तर सर्वांना माहीतच आहे. मिडवायफरी म्हणजेच काय, जे प्रसूतीशास्त्रामध्ये म्हणजे एकदम अशी प्रस्तुती करणारी मिडवायफरी म्हणता येईल आपल्याला. तर हा एक डिप्लोमा कोर्स आहे. कसा आहे, डिप्लोमा आहे. डिग्री कोर्स आहे का नाही, तर डिप्लोमा कोर्स आहे, 2 वर्षाचा असतो. किती वर्षाचा आहे, तर आपण क्वेश्चन विचारला किती वर्षाचा कोर्स आहे, तर 2 वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे. 6 महिने इंटर्नशिप करावी लागते आपल्याला. ती प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये केली तरी चालती, पण आपण ज्या याच्यामध्ये म्हणजे मिडवायफरी गायनेकोलॉजिस्टच्या हॉस्पिटलमध्येच करावी अशी. तर त्यानंतर सरकारी नोकरी मिळते का नाही, सर्वात मोठा क्वेश्चन. आणि याच्यामध्ये सरकारी नोकरी मिळते हा सर्वांचा क्वेश्चन. कारण ANM झाल्यानंतर तुम्हाला सरकारी रुग्णालय, PSC, सब सेंटर तर ANMच्याच अंडरमध्ये असतं. त्यामुळे तिथे आपल्याला जॉब भेटू शकते. त्याच्यानंतर तर ग्रामीण शहरी आरोग्य योजनांमध्ये नोकरीची संधी मिळू शकते. जेव्हा आरोग्य भरती असते किंवा तिथे महिला आरोग्य कार्यकर्ता म्हणजेच फिमेल हेल्थ वर्कर म्हणून आपली भरती होऊ शकते. आपल्याला गव्हर्नमेंट ड्युटी, पण त्यासाठी अभ्यास असा लागतो. आणि ANM फर्स्ट इयरचे मार्क्स एवढे इम्पॉर्टंट नसतात. ANM सेकंड इयरचे मार्क खूप इम्पॉर्टंट असतात. जेव्हा महानगरपालिकेचे किंवा NRHM ज्या आपल्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरती निघतात, त्याच्यामध्ये सेकंड इयरचे मार्क घेतले जातात. कारण एक्झाम होत नाही, त्यामुळे सेकंड इयरला जेवढा होईल तेवढा चांगला अभ्यास करा आणि चांगले मार्क्स मिळवा, जेणेकरून तुम्हाला ANM पास झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट बेसवर का होईना तुम्हाला गव्हर्नमेंट ड्युटी मिळून जाते. त्याच्यानंतर तुम्ही आपल्या एंट्रन्स एक्झाम किंवा सरळ सेवेची भरती निघते ANMची, त्याच्यामध्ये ANMची पण भरती असते. ते फॉर्म टाकून तुम्हाला गव्हर्नमेंट ड्युटी मिळू शकते. तर सर्वांनी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.